नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत गूळ चिरमुरे लाडू, जे की अगदी झटपट बनवून होतात आणि सगळ्यांनाच खूप आवडतील। नाश्त्यासाठी, डब्यासाठी, कशासाठीही चालतील असे हे गूळ चिरमुरे लाडू आहेत आणि खायला सुद्धा तितकेच टेस्टी, कुरकुरीत असे आहेत। चला तर मग बघूयात हे लाडू कसे करायचे। तर सर्वात आधी आपण बघूयात हे चिरमुरे लाडू करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं। तर फक्त 3च इन्ग्रेडियंट्स आपल्याला इथे लागणार आहेत, ते म्हणजे चिरमुरे, गूळ आणि तूप। तूप जे आहे ते 2 चमचे तूप मी इथे घेतलेलं आहे। तुपाचा स्वाद खूप छान येतो लाडूंमध्ये आणि या दोन्हीचं प्रमाण जे आहे ते 1:3 असं आहे। म्हणजे तुम्ही जर का 1 वाटी गूळ घेत असाल तर त्याच वाटीने आपल्याला 3 वाटी चिरमुरे घ्यायचे आहेत। तर मी याच म्हणजे हा जो बाउल आहे त्याचंच मेजरमेंट ठेवलेलं आहे। तुम्ही कुठल्याही वाटीचं प्रमाण ठेवू शकता। तर या बाउलप्रमाणे मी 3 बाउल चिरमुरे घेतलेले आहेत आणि चांगल्या मस्त अशा क्वालिटीचे चिरमुरे घेतलेले आहेत। कुठलेही चिरमुरे घेतले तरीही चालेल। त्यानंतर गूळ घेतलेला आहे। गूळ जो आहे तो ऑर्गॅनिक आहे, देशी गूळ आहे। हा केशरचा जो देशी गूळ आहे तो मी इथे घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही घेतलात तरीही चालेल। चला तर मग आता लाडू करायला घेऊया। तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, चिरमुरे जे आहेत ते थोडेसे आपण फ्राय करून घेणार आहोत। त्याच्याने काय होतं, चिरमुऱ्यांमध्ये छान असा क्रिस्पीपणा येतो आणि खूप छान असे कुरकुरीत होतात चिरमुरे। म्हणून आपल्याला त्यांना थोडंसं एकदम लो फ्लेमवरती 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी चिरमुरे जे आहेत ते मी थोडेसे असे लो फ्लेमवरती फ्राय करून घेतलेले आहेत। चला तर आता हे काढून घेऊयात। चिरमुरे जे आहेत ते काढून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप टाकून घेऊयात। 2 छोटे चमचे तूप टाकलेलं आहे। ह्याचा स्वाद जो आहे तो खूप छान येतो याच्यामध्ये आणि अगदीच लाडू जे आहेत ते अगदीच कडक असे नाही होत। तुपामुळे थोडीशी शाईन येते, थोडेसे लाडू जे आहेत ते कुरकुरीत असे होतात। आणि सोबतच गूळ टाकूयात। गूळ जो आहे तो थोडासा असा मी कट करून घेतलेला आहे। बारीक असा कापून घ्यायचा, म्हणजे मग कसं लवकर मेल्ट होतो। तर आता गूळ जो आहे तो आपल्याला लो फ्लेमवरती पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला या पूर्ण प्रोसेसमध्ये लोच ठेवायची आहे। लो फ्लेमवरती ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे। तर हे पहा, इथे गूळ जो आहे तो मेल्ट झालेला आहे पूर्णपणे आणि आता याचा पाक व्हायला लागलेला आहे। तर आपल्याला पाक जो आहे तो अगदी म्हणजे गोळीबंद असा पाक करून घ्यायचा आहे। तो पाक झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर मी इथे एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। आपला पाक जो आहे तो गोळीबंद असा झाला आहे की नाही हे आपण या पाण्यावरूनच ओळखणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता पाक होतो आहे। ही प्रोसेस खूप लगेचच होते, अजिबात वेळ नाही लागत। तुम्ही इथे बघू शकता असे बुडबुडे येत आहेत, म्हणजेच आपला पाक जो आहे तो तयार होतो आहे। थोडंसं आपण ह्याला मिक्स करून घेऊयात असं। अगदी 1 ते 2 मिनिटाच्या आत हा पाक बनून तयार होतो। तर चला बघूयात आता आपला पाक झाला आहे की नाही। तर हे फक्त असं पाण्यामध्ये टाकायचं आणि थोडा वेळ त्याच्यामध्येच राहू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण असं चेक करायचं। हे पहा, हे असा त्याचा गोळा बनायला पाहिजे। हा गोळा जो आहे तो बनतोय। हे पहा, हा असा गोळा बनायला पाहिजे। तर मी इथे गॅस बंद करते, म्हणजेच आपला पाक तयार आहे। याच्यामध्ये आपण हे चिरमुरे टाकून घेऊयात। खूप सोपी पद्धत आहे आपला पाक झाला आहे की नाही हे ओळखायची। आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊयात। तर मिक्स करण्यासाठी मी इथे 2 असे चमचे घेतलेले आहेत, मोठे चमचे।
म्हणजे त्याच्याने कसं आपल्याला नीट छान असं मिक्स करता येईल. तर आता हे आपण मिक्स केलेले आहेत. चला तर मग आता लाडू करायला घेऊयात. ही प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे, कारण की मग ते मिश्रण जे आहे ते नंतर घट्ट होतं. चला तर मग लगेचच आता आपण लाडू करायला घेऊ. लगेचच आपल्याला हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत लाडू करून घ्यायचे असतात. तर ह्याला जास्त दाबायची गरज नाही. लगेचच हे लाडू असे आपण केले की लगेचच तयार होतात. थोडंसंच प्रेस केलं की आपला लाडू बनून तयार आहे. हे मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे असे लाडू करून घ्यायचे आहेत, कारण की नंतर ते मिश्रण जे आहे ते पूर्ण असं घट्ट व्हायला लागतं. तर तुम्ही ते बघू शकता. अशा प्रकारे आपण लाडू बनवून घेऊयात. तर इथे आपले गूळ चिरमुरे लाडू तयार झालेले आहेत. वाव, किती मस्त दिसत आहेत आणि खायलासुद्धा तितकेच टेस्टी झालेले आहेत बरं का. तर मी तुम्हाला एक लाडू खाऊन दाखवते. तुम्ही आवाजावरून ओळखतच असाल आपले लाडू जे आहेत ते किती क्रिस्पी, कुरकुरीत आणि छान झालेत. एकदम मस्त. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर लगेचच करा. कशी होते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. डब्यासाठी किंवा सकाळी दररोज एक लाडू काहीतरी असं खावं म्हणून हे खूप चांगलं आहे आणि सगळ्याच लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे गुळ चिरमुरे लाडू आहेत. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि जर तुम्ही धनश्रीज किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.